सोलापूर विधान परिषद निवडणुकीची धग अजून थंडही झालेली नाहीये, तोवरच सोलापुरात डीसीसी म्हणजे जिल्हा सहकारी बँकेच्या निवडणुकीची रणशिंग फुंकली जाण्याची चिन्ह आहेत. कोल्हापूर सर्किट बेंचच्या आदेशानंतर जिल्हा बँकेच्या निवडणुकीच्या हालचालींना वेग आला असून सोलापूरच्या सहकार क्षेत्रावर वर्चस्व मिळवण्यासाठी पालकमंत्री जयकुमार गोरेंसोबत संपूर्ण भाजप विरुद्ध राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांच्यात पुन्हा एकदा थेट आणि अटीतटीचा महासंग्राम रंगण्याची चिन्ह आहेत. ही सोलापूर जिल्हा बँक निवडणूक खरं तर राज्यातली सर्वात चर्चेतली डीसीसी बँक असेल. कारण या बँकेवर जे संचालक होते त्यांच्यावर गैरकारभाराचा आरोप केले गेले होते. ते आरोप करणारे राजेंद्र राऊत हे आता भाजपकडून विधान परिषदेचे आमदार आहेत आणि त्यांनी तत्काळात ज्यांच्यावर आरोप केलेले ते देखील सध्या भाजपमध्येच आहेत. सोबतच सोलापूरचे पालकमंत्री जयकुमार गोरे हे सध्या फुल फॉर्मात आहेत. ते देखील जातीनं या निवडणुकीत लक्ष घालतील. त्यामुळेच या डीसीसी बँकेच्या निवडणुकीची आता राज्यभर उत्सुकता आहे. या बँकेवर सध्या प्रशासक आहे, मात्र कोल्हापूर बेंचनं निवडणुका लांबण्यावरून सध्याच्या प्रशासकांवर टीका देखील केली आहे. कोल्हापूर बेंचनं आता सद्यस्थितीतल्या प्रशासकांना 8 तारखेला बँकेच्या निवडणूक कार्यक्रमाची माहिती द्या असं स्पष्टपणे सुनावले. त्यामुळेच नक्की आता या बँकेच्या निमित्तानं सोलापुरात काय घडू शकतं आणि न्यायालयानं या बँकेच्या निवडणुकांची दखल का घेतली यावरच आपण पुढची काही मिनिटं बोलणार आहोत. नमस्कार, मी हिवरकर शशिकांत आणि तुम्ही पाहताय कट टू कट. सोलापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेची निवडणूक घेण्याविषयी मंगळवेढा तालुक्यातल्या बावची विकास सेवा सोसायटीचे चेअरमन भीमराव येडवे यांनी ॲडव्होकेट सारंग आराधे यांच्या मार्फत उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. या याचिकेची सुनावणी करताना मुंबई उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर खंडपीठानं बँकेच्या सध्याच्या प्रशासकांवर ताशेरे ओढले. आपण सगळ्यात अगोदर या प्रकरणी न्यायालयानं काय म्हटलं हे समजावून घेऊयात. कायदा आणि नियमांनुसार प्रशासक मंडळाची मुदत केवळ 1 वर्षांची असते. मात्र सोलापूर जिल्हा बँकेत 19 मे 2018 पासून प्रशासकीय राजवट सुरू आहे. तब्बल 8 वर्ष उलटूनही या बँकेच्या निवडणुका झालेल्या नाहीयेत. तुम्ही कोणत्या अधिकारात निवडणुका पुढे ढकलत आहात? बँकेच्या निवडणुकांचा कार्यक्रम 8 दिवसात जाहीर करा, अन्यथा विद्यमान प्रशासक मंडळ बरखास्त करून नवीन प्रशासकाची नियुक्ती केली जाईल. न्यायमूर्ती मिलिंद जाधव आणि नंदेश देशपांडे यांच्या खंडपीठानं विद्यमान प्रशासकांवर ताशेरे ओढल्यामुळं प्रशासकीय मंडळाकडून लवकरच बँकेच्या निवडणुका जाहीर होतील असं म्हणायला हरकत नाहीये. खरं तर या निवडणुकीमध्ये सोसायटी मतदारसंघातून प्रत्येक तालुक्यातून एक, या प्रकारे 11 आणि इतर मतदारसंघातून 8 असे एकूण 19 संचालक निवडले जातील. आता आपण या निवडणुकीच्या राजकीय अंगाकडे पाहूयात. या बँकेवर पूर्वी एनसीपीचं वर्चस्व होतं, पण ग्रामीण भागातल्या अर्थव्यवस्थेचा बेसिक नियम असतो. ज्याच्या ताब्यात जिल्हा बँक असते त्याच्या हाती जिल्ह्याच्या आर्थिक आणि सहकाराच्या नाड्या राहतात. त्यामुळेच महायुतीकडून आता सोलापूर जिल्हा बँक ताब्यात घेण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. यासाठी पालकमंत्री जयकुमार गोरे, विधान परिषदेचे आमदार राजेंद्र राऊत सोबत अक्कलकोटचे आमदार सचिन कल्याण शेट्टी यांनी एकत्र येत खिंड लढवण्याचं नियोजन केल्याचं बोललं जातंय. यापूर्वी जेव्हा राजेंद्र राऊत यांनी डीसीसी बँकेतल्या भ्रष्टाचारावरून रान पेटवलं होतं, त्यावेळी जे चेहरे संचालक मंडळांवर होते त्यातलेच बहुतांश चेहरे आता भाजपमध्ये गेलेले आहेत. त्यामुळे राजेंद्र राऊत यांचाही विरोध काही अंशी मावळलेला आहे असं म्हणता येईल. आणि या सगळ्यांमध्ये योगायोगानं जिल्हा बँकेच्या सिंहासनापर्यंत जाण्याचा महायुती, खास करून भाजपचा रस्ता त्यामुळे सोपा झालाय. या निवडणुकीमध्ये जयकुमार गोरे वर्सेस खासदार धैर्यशील मोहिते असा सामना रंगण्याची ही चिन्ह आहेत. आणि यामध्ये राजेंद्र राऊत आणि सचिन कल्याण शेट्टी गेम चेंजर ठरण्याची शक्यता नाकारता येत नाही. यातही जयकुमार गोरेंसाठी सगळ्यात हुकमी एक्का ठरणार आहेत ते म्हणजे राम सातपुते. या निवडणुकीमधून राम सातपुते हे डीसीसी बँकेवर सोबतच सोलापूरच्या सहकार क्षेत्रात पदार्पण करण्याची शक्यता नाकारता येत नाही. यासोबतच जयकुमार गोरे यांचे राम सातपुते हे विशेष मर्जीतले आहेत. हा राम सातपुतेंचा प्लस पॉइंट आहे आणि ग्रामीण भागात, खास करून माळशिरस भागात राम सातपुतेंना उभारलेलं नेटवर्क हे जयकुमार गोरेंसाठी प्लस पॉइंट ठरू शकतं. हे नेटवर्क भाजपच्या कामाला मोठ्या प्रमाणात येऊ शकतं. तिथंच दुसरीकडं आता लोकसभेनंतर सहकार क्षेत्रात भाजपची कोंडी करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे
गटाचे खासदार धैर्यशील मोहिते पाटील हे देखील या निवडणुकीत पूर्ण ताकद लावतील. मात्र विधान परिषदेमध्ये त्यांच्याच पक्षाचे सोलापुरातले जे 3 आमदार मोहितेंवरच नाराज होऊन भाजपच्या गोटात गेले होते, ते 3 आमदार आता या जिल्हा बँकेच्या निवडणुकीमध्ये मोहितेंना पूरक भूमिका घेतायत की प्रतिकूल, हे समीकरण देखील या जिल्हा बँकेच्या निवडणुकीत सर्वात महत्त्वाचं ठरेल. या नाराज आमदारांची मनं वळवणं हे खरं तर मोहितेंच्या प्रायोरिटीवर असेल. कारण या संबंधित 3ही आमदारांचं आपापल्या मतदारसंघातील सहकार क्षेत्रावर बऱ्यापैकी अधिपत्य आहे आणि हे अधिपत्यच DCC बँक निवडणुकीत कामाला येतं. ही निवडणूक अत्यंत चुरशीची होण्याची शक्यता आहे. सोलापुरातल्या माढा, माळशिरस, अकलूज, सांगोला, मोहोळ आणि करमाळा या 6 तालुक्यांमधल्या जागांवर मोहिते पाटलांसोबत भाजपच्या नेत्यांचं देखील बारीक लक्ष असणार आहे. खरं तर विधान परिषद निवडणूक निकालानंतर राजेंद्र राऊत यांनी मोहिते पाटील यांच्यावर निशाणा साधताना सोलापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची आम्ही निवडणूक लवकरच घेण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचं सूतोवाच केलं होतं. तत्पूर्वी राऊतांनी स्वतः जिल्हा बँकेवर 3 सदस्यांचं प्रशासकीय मंडळ नेमण्याची मागणी मुख्यमंत्र्यांकडे एका पत्राद्वारे केली होती. त्यानंतर जवळपास 2-1 आठवड्यांपूर्वी अशी माहिती समोर आली होती. माध्यमांमध्ये आलेले या माहितीनुसार या बँकेवर खुद्द राजेंद्र राऊत, आमदार सचिन कल्याण शेट्टी, माजी आमदार राजन पाटील यांच्या नावाची प्रशासकीय समिती असू शकते अशी चर्चा रंगलेली. खरं तर आता त्याच पार्श्वभूमीवर न्यायालयानं सध्या असणाऱ्या प्रशासकांना दिलेल्या सूचना या फार महत्त्वाच्या ठरतात. सोलापूरच्या आजवरच्या राजकारणात ग्रामीण भागात बऱ्यापैकी राष्ट्रवादी काँग्रेसचं वर्चस्व राहिलेलं आहे. सोलापूर जिल्हा परिषद सोबतच सोलापूर जिल्हा दूध संघ, सोलापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सोलापुरातल्या राजकारणाची बलस्थानं होती. या संस्थांवर अनेक वर्ष राष्ट्रवादीच्या नेत्यांनी सत्ता गाजवली. मात्र आता यातल्या बहुतांश नेत्यांनी आज मितीला भाजपात प्रवेश केलाय आणि आता त्याच नेत्यांच्या माध्यमातून जिल्ह्यातल्या सहकारी संस्था ताब्यात घेण्यासाठी भाजप प्रयत्न करणार असल्याचं म्हणता येईल. कारण गेल्या काही निवडणुकांमध्ये म्हणजेच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये भाजपनं ज्या पद्धतीनं ग्रामीण भागात शिरकाव केलाय ते पाहता इतके दिवस जिथून राष्ट्रवादी काँग्रेस एक हाती सत्ता मिळवत होती तिथं त्यांना आता अस्तित्वासाठी झगडावं लागण्याची शक्यता नाकारता येत नाही. तूर्तास आपण इथेच थांबूयात. मात्र सोलापूर DCC बँकेची जर निवडणूक लागली तर त्या निवडणुकीमध्ये जयकुमार गोरे, राजेंद्र राऊत, सचिन कल्याण शेट्टी आणि राम सातपुते हे एकत्र येऊन या बँकेवर भाजपला सत्ता मिळवून देतील की धैर्यशील मोहिते NCPचा सहकार क्षेत्रातला बालेकिल्ला पुन्हा एकदा काबीज करतील? तुमची मतं मला कमेंट्समध्ये आवर्जून सांगा. हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि अशाच राजकीय घडामोडींसाठी कट टू कटला सबस्क्राईब करायला विसरू नका.